सध्या नवतपा सुरू असून गोंदिया जिल्ह्यात पारा 46 अंशावर पोहोचलेला आहे. अशात गोंदिया शहरामध्ये नियमित पाणी पुरवठा केला जात नाही. तसेच जो पाणी येतो तो देखील गढूळ पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले असून गोंदिया जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मटका फोडो आंदोलन करण्यात आले. उबाठाचे जिल्हाप्रमुख पंकज यादव यांच्या नेतृत्वात शेकडो महिला मटका घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडकल्या व कार्यकारी अभियंता निवेदन देत नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी करत कार्यालयात मटके फोडले. जय महाराष्ट्र. परमिला गिरेपुंजे. मी एक दोन वेळ आली इथं. ये ना बिल का म्हणला मीटर खराब झाला तर मीटर लावली, तरी पण बिल जास्त येऊन राहिला आहे. तर 8,500 झाला. मी ना बिल नाही पटवली, काहून का पाणी येऊनच नाही राहिला. मधून काय मागणी आहे? पाणी आल्या पाहिजे चांगला. आणि 2 गुंडी 1 गुंडी पाणी मिळते, चांगला मिळल्या पाहिजे. दोन्ही टाइम नळ आल्या पाहिजे. केव्हापासून पाणी येत नाही तुम्हाला? ते तर झाले आता 5-7 महिने का जास्तच झाले असते. आंदोलन काय होत्या मुख्य मागण्या? कशावर हे आंदोलन करण्यात आलंय? काय सांगाल? सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आज जे आमचे सर्व गोंदिया शहरचे आमचे सुंदरनगर, कुंभाईनगर, माताटोली, शास्त्रीवाड या जागावर राहणारे सर्व लोक आलेले आहे. आई बहिणी तुमच्या समोर 9 टप्पा चालू आहे. या 9 टप्प्यामध्ये पहा किती ऊन होऊन राहिला. पण आपल्या हक्कासाठी आणि आपल्या अधिकारासाठी आणि आपले लहान मुलं आणि जे आपले बुजुर्ग आहे त्याच्यासाठी पाणी मिळालं पाहिजे, यासाठी सर्व आम्ही लोक आलो. नगर परिषदेचा जो जीवन प्राधिकरण विभाग आहे ते आम्हाला जे नळ आहे, पहिले आमच्या लहानपणी 2 वेळी भेटत होतं, आता एकच वेळी भेटत आहे. आम्ही 1 गुंडी पाणी जे आहे ते मिळून नाही राहिलं. यासाठी आमच्या हक्कासाठी आम्ही इथं आलेलं आहे. आम्हाला पाणी मिळत नाही, पण आम्हाला जे आहे बिल 2700-2800 रुपयेचं बिल आहे आम्हाला मिळत आहे. काय आम्हाला लूट करण्याचे आहे काम? गरीब जनता आहे, गोरगरीब जनता आहे. एक गोरगरीब जनताला लुटायचं काम ते चालू आहे. आणि कोटी कोटीची योजना आहे ते शासन इथं पाठवतं, पण त्या शासनाच्या जनताच्या जे योजनाचा लाभ गरीब माणसाला मिळत नाही. आणि जे ठेकेदार आहे, काय आहे, कोण आहे, ते अधिकारी आहे, काय करता मला माहीत नाही. पण आम्ही आपल्या हक्कासाठी लढण्याचे आम्हाला अधिकार आहे, संविधानचे अधिकार आहे. आता सुंदरनगर असो, कुंभाईनगर असो, शास्त्रीवाड असो, गोंदिया शहराच्या कोणत्याही टप्प्यात मध्ये पहा, 1 टप्प्यात पाणी भेटतं आणि 1च गुंडी पाणी भेटून राहिलं. आमचे लहान बाळ, मुलं, बुजुर्ग माणूस, महिला काय करणार? यासाठी आम्ही एक पत्र दिलं होतं यांचे मिश्राम साहेबाला. तर आम्ही बोललो होतो की टुल्लू पंप आहे, हे टुल्लू पंप बंद करा आणि जे डायरेक्ट कनेक्शन घेतलेले आहे ते कनेक्शन काढा. ज्या लोकांनी जे कनेक्शन घेतलेले आहे त्या माणसाला पाणी भेटलं पाहिजे. नगर परिषदेने आजच्या 9 वर्ष झालेले आहे. एक भ्रष्टाचार झाला होता, ते भ्रष्टाचारची फाईल इथं पडलेली आहे आणि 200 कोटीच्या वरची एक योजना चालू आहे. पहिले आपल्या गोंदिया शहरीमध्ये फक्त तुम्हाला स्वतःला माहीत असते की रेलटोलीला एक पाणी टंकी होती आणि एक ते मार्केट एरियामध्ये होते. आता पहा 5-5 टंक्या बनलेली आहे. भीमनगरला, गौतम नगरला, आणखी छोटा गोंदियाला, ते कुंभारनगरला, सर्व जागाला टंक्या बनलेली आहे. पण पाणी मिळत नाही. टंक्या वाढली पण कनेक्शन वाढत नाही. कनेक्शन वाढलं तर पाणी भेटत नाही. आम्ही का करू? आम्ही का आपल्या घरी जाऊन तरी आपण मरण्याचा प्रयत्न करू की आमचे बाळ आम्ही कसं मरणार म्हणून? आमची इतकीच विनंती आहे की आम्ही मेश्राम साहेबांना पत्र दिलं होतं की आपण आम्हाला सहकार करा. आमची जो गोर गरीब जनता आहे त्याला न्याय भेटला पाहिजे. नाही तर आम्ही आता मटके फोडलेले आहे, कारण की मटके सुके आहे, कारण की पाणी नाही आहे, पाणी मिळणार नाही. त्यासाठी आम्ही याच्यानंतर आम्ही मोठा मोर्चा काढू. आता 5 मिनिटात कोणी माणूस तो उभं राहू शकत नाही. आपल्याला माहित असते टीव्हीच्या माध्यमात एक जो गार्ड होता ते गार्ड पडून गेलं होतं, तर आमची महिला कशी नाही पडून जाईल. आम्ही यासाठी आलेलो आहे. मॅडमने सांगितलं की पाणी के टँकर मध्ये, पण आमच्या पाणीचे टँकर ते पाठवतो त्या धन्यवाद. पण आम्हाला नळाला कनेक्शनला जे लागलेलं आहे पाणी पुरवठा विभागाकडून तर पाणी भेटलं पाहिजे, यासाठी आलो आहे. नाही तर आम्ही आज आपण इथे आपल्या मागण्यांचं निवेदन दिलंय. बरं. त्याच्यावर अधिकाऱ्यांनी काय आपल्याला सकारात्मक उत्तर दिलंय, काय कारवाई होणार असं सांगितलंय? ते आम्ही जे मेश्राम साहेब आहे ते आई नाही मॅडम होते, मॅडमला आम्ही पत्र दिलं. मॅडमनं सांगितलं की मी जे जुनी पाईपलाईन आहे त्या खराब झालेली आहे, पण मॅडम सांगितलं आम्ही की जे पुढच्या वर्षात त्याच पाईपलाईनमध्ये पाणी येत होतं. या वर्षी पाणी काय नाही आलं,
त्याची ते म्हणलं की आम्ही तपासणी करू, तपासणीच्या नंतर त्याच्यावर पाणी सर्वाला मिळणार आणि ज्यापर्यंत पाणी मिळणार त्यापर्यंत आम्ही पाणी टँकर पाठवू. पण पाणी टँकरला जास्त पाणी जमिनीत फालतूमध्ये वेस्ट होतात. त्यासाठी आम्ही मॅडमच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून म्हणणार की मॅडम ते टँकर पाठवतो बरोबर आहे, पण पाणी नळामध्ये आला पाहिजे. आमची अशी मागणी होती, मॅडमनं हो म्हणलं. सुनील कावळे, द स्टिंगो ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.